Hello students, you are welcome in the lecture number 8 of a chapter of states of matter. In the last lecture, the measurable property volume we have completed, volume. Now the remaining all four properties, just for explanation of 1 or 2 minutes, all of them we will complete in this lecture. मागील 2 लेक्चरमध्ये आपल्या 2च प्रॉपर्टी झाल्या बघा. 6 नंबरच्या लेक्चरमध्ये फक्त मास सांगून झालं. त्याच्यामध्ये काही मुलींना प्रॉब्लेम वाटला म्हणून 7 नंबरच्या लेक्चरमध्ये मला पुन्हा एकदा मास, नंबर ऑफ मोल्स कसं कॅल्क्युलेट करायचं त्याची इक्वेशन सांगावी लागली 3. त्यामुळे मागच्या लेक्चरला फक्त व्हॉल्यूम एकच प्रॉपर्टी झाली. म्हणजे 2 लेक्चरमध्ये 2च प्रॉपर्टी झाल्या. आणखी आपल्या 4 प्रॉपर्टीज राहिल्या आहेत. प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी आणि डिफ्युजन. परंतु त्याच्यामध्ये सांगण्यासारखं विशेष असं काही नाही आहे. आता थोडासा भाग काही पाठांतराचा आहे, काही भाग 12वीमध्ये मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगणार आहे, तो त्या ठिकाणी आहे. आणि बाकीचा भाग ऑलरेडी झालेलाच आहे. त्याच्यामुळं इथं फार काही आता एक्सप्लेनेशन करण्यासारखं नाही आहे. तर आपण तिसरी प्रॉपर्टी बघूया, प्रेशर. प्रेशरचा तुम्हाला फॉर्म्युला आहे माहिती. प्रेशर म्हणजे काय असतं? प्रेशर इज नथिंग बट फोर्स पर युनिट एरिया. फोर्स मे बी इन डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर and this is area in centimeter. What is area at that time? Centimeter square. If it is Newton per meter square force, this will be area in meter square. So pressure is nothing but force per unit area, and the apparatus used for measurement of pressure is nothing but barometer. Barometer. ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला याल त्यावेळेस बॅरोमीटर काय आहे, त्याने प्रेशर कसं मेजर केलं जातं हे तुम्हाला फिजिक्सच्या लॅबोरेटरीमध्ये बघायला सापडेल. बघा, आपल्याकडे बॅरोमीटर आहे. आपल्या कॉलेजमध्ये, आपल्या लॅबोरेटरीमध्ये बॅरोमीटर आहे. कोणत्या लॅबोरेटरीमध्ये? फिजिक्स विषयाच्या, भौतिकशास्त्राच्या. तर तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला तो बॅरोमीटर बघायला सापडेल. बॅरोमीटर. आणि त्यांनी प्रेशर कसं मोजलं जातं हे सुद्धा तुम्हाला शिकवतील फिजिक्सचे आपले शिक्षक. ते प्रेशर बॅरोमीटर वापरून मोजतात म्हणून त्याला म्हटलंय बार. बॅरोमीटर मधला बार म्हणून प्रेशरचं युनिट काय आहे? बार. बट मोर कन्व्हिनियंटली नावेडेज इन्स्टेड ऑफ बार द प्रेशर इज मेजर्ड इन ॲटमॉस्फिअर. बारलाच काय म्हणायचं? ॲटमॉस्फिअर म्हणायचं. आणि मग आता ह्या ॲटमॉस्फिअरची कन्व्हर्जन्स 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये खूप डिटेलमध्ये आहे. ते मी तुम्हाला त्या वेळेला सांगणार आहे. परंतु इथं सध्या 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे किती प्रेशर एवढं आपल्याला फक्त माहिती असायला पाहिजे. 1 ॲटमॉस्फिअर त्यालाच म्हणायचं 1.0132 इंटू 10⁻²² न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 ॲटमॉस्फिअर म्हणजेच किती सांगितलं मी? 1.0132 इंटू 10⁻² न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सॉरी, 10⁻² असेल त्यावेळेस ते किलो न्यूटन येतं. 10⁻² असं असेल तर किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि हेच 1.0132 इंटू 10⁻⁵ असं केलं तर काय येईल मग आता? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे किलो आहे. 10⁻². किलोचं आपल्याला किलो न्यूटनचं फक्त न्यूटन करायचं म्हणजे ह्याला कितीने मल्टिप्लाय केलेलं असणार आहे? इथं 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणून काय येतं ते? 10⁻⁵. म्हणून 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 1.0132 इंटू 10⁻⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे जे न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे यालाच पास्कल असं म्हटलं जातं. म्हणजेच आपल्याला आणखी हे सुद्धा युनिट लिहिता येईल. मग 1 ॲटमॉस्फिअर
will be equal to 1.0132 into 10⁻², kilopascal, म्हणजेच 1.0132 into 10⁵ पास्कल. आता लक्षात आलं का? पास्कललाच काय म्हणायचं आहे मग? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि किलो पास्कल म्हणजेच किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्रेशरच्या बाबतीमध्ये सध्याच्या अभ्यासक्रमामध्ये तुमच्या एवढंच आहे. पुढील वर्षी 12वीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला मी एक थर्मोडायनॅमिक्स नावाचा चॅप्टर शिकवणार आहे, केमिकल थर्मोडायनॅमिक्स, त्यावेळेला हे प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे एवढं न्यूटन पर मीटर, किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर, किंवा हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर काय येतं हे तुम्हाला मी 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये शिकवणार आहे. त्याचं डिटेल एक्सप्रेशन आहे, तो भाग आपण डिटेलमध्ये 12वीमध्ये बघूया. कारण प्रेशर पी म्हणजेच काय असतंय? HDG. ह्याच्यातलं एच म्हणजे हाईट इन मर्क्युरी मॅनोमीटर, डी डेन्सिटी ऑफ मर्क्युरी, याला म्हणायचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. हे HDG याचं मल्टिप्लिकेशन करून हे आन्सर कसं येतं तो भाग आपल्याला या ठिकाणी यावर्षी महत्त्वाचा नाही आहे. 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण ते प्रेशरचं कन्व्हर्जन, प्रेशरचे युनिट्स आपण डिटेलमध्ये बघूयात. सो दॅट इज ओनली देअर अबाउट दी प्रेशर. गॅसेस एक्झर्ट प्रेशर, काय काय आहे इथं महत्त्वाचं? मग गॅसेस एक्झर्ट प्रेशर and that pressure is nothing but a ratio of force per unit area. Pressure is used using the apparatus known as barometer. Therefore pressure is measured in terms of bar, but more conveniently bar is replaced nowadays by atmosphere, and 1 atmosphere is equal to 1.0132 into 10⁵ Pascal or 1.0132 into 10⁵ Newton per meter square. Only that much is sufficient. Now fourth one is temperature. This already we have studied. Pressure has the unit Newton per meter, SI unit. SI unit of pressure is Newton per meter square or Pascal. Temperature. What is meant by temperature? We know it is the degree of hotness or degree of coldness. Degree of hotness or degree of coldness is measured in terms of the unit known as temperature, in terms of a dimension known as temperature. It has the unit degree Celsius, degree C. It has the unit degree Fahrenheit, and it has unit Kelvin. बघा बरं का, सेल्सिअसला डिग्री लिहिले वरती, फॅरनाईटला सुद्धा डिग्री लिहिले, केल्विनला डिग्री असं लिहितात का? नाही. अँड व्हॉट इज द SI युनिट ऑफ टेम्परेचर? SI युनिट ऑफ टेम्परेचर इज नथिंग बट केल्विन. आणि मग ह्यांचे आपण कन्व्हर्जन्स बघितलेली आहेत. कसं कन्व्हर्ट करायचं? केल्विन टू सेल्सिअस, त्याच्यानंतर सेल्सिअस टू फॅरनाईट हे आपण बघितलेलं आहे. कारण केल्विन विल बी इक्वल टू डिग्री सेल्सिअस प्लस 273. तसंच फॅरनाईटचं जर म्हटलं तर काय इक्वेशन असतं ते? डिग्री फॅरनाईट विल बी इक्वल टू 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32. हे इक्वेशन्स आपण पहिल्याच चॅप्टरमध्ये बघितलेले आहेत आणि त्याच्यावरती काही प्रॉब्लेम्ससुद्धा घेतलेले आहेत. सो दॅट इज देअर अबाउट द टेम्परेचर. टेम्परेचर is nothing but the measure of degree of hotness or degree of coldness of a body. Temperature is measured in the unit of either degree Celsius or degree Fahrenheit or absolute Kelvin. Kelvin is written as K, not degree K. And SI unit of temperature is Kelvin. These units are interconvertible into each other by certain equations. Kelvin is equal to degree Celsius plus 273 and degree Fahrenheit is equal to 9/5 degree Celsius plus 32. These are the applicable equations. Using these equations, we can convert Kelvin to Celsius
or Celsius to Kelvin. Those problems we have studied. Similarly, using this equation, if Celsius is given, we can convert into Fahrenheit, or if Fahrenheit is given, we can convert into Celsius. Those calculations also we have studied in detail in the chapter of some basic concepts of chemistry. So only that is there about the temperature. Now, fifth property, density of gas. Density म्हणजे काय? घनता. Density of gas. Density म्हणजे घनता. What is density? Density is a ratio of mass upon volume. Density is a ratio of mass upon volume. मग याचं युनिट काय येईल बरं डेन्सिटीचं? डेन्सिटीचं युनिट, डेन्सिटी जर आपण मास घेतलं किलोग्रॅममध्ये, तर त्यावेळेला व्हॉल्यूम कशामध्ये घेणार? किलोग्रॅम पर डेसिमीटर क्यूब और किलोग्रॅम पर मीटर क्यूब. जे घेऊ व्हॉल्यूमचं युनिट आपण कोणतंही घेऊ शकतो, त्याच्यामध्ये येईल. बट युजली कन्व्हिनियंटली वी आर युजिंग डेसिमीटर क्यूब or liter, therefore kilogram per decimeter cube, or that is written as kilogram per liter. त्याच्याऐवजी जर आपण मास हे ग्रॅममध्ये घेतलं तर ग्रॅम डिवायडेड बाय मिलीलिटर, ग्रॅम्स पर मिलीलिटर त्याला म्हणायचं, म्हणजेच ग्रॅम्स पर सेंटीमीटर क्यूब. दोज आर द युनिट्स ऑफ डेन्सिटी. मग आता इथं एक फक्त महत्त्वाचं आपल्याला एक्सप्लेनेशन आहे. सॉलिड, लिक्विड आणि गॅस यांच्यामध्ये डेन्सिटी, घनता सर्वात जास्त कोणाची जास्त असेल बरं? सॉलिडची असेल का लिक्विडची असेल का गॅसची असेल? नॅचरली सॉलिड. सॉलिड्स आर हॅव्हिंग मॅक्सिमम डेन्सिटी, लिक्विड्स आर हॅव्हिंग मॉडरेट डेन्सिटी, and gases will have a minimum density. Gases density ही सर्वात कमी असेल. and density is measured by this equation, mass per unit volume. If mass taken in kilogram, volume in decimeter cube, unit will be kilogram per liter. Or if mass taken in gram, volume in milliliter, unit will be gram per centimeter cube or gram per ml. So that is the fifth property. Now sixth property, last one more measurable property, that is diffusion. ही एक प्रॉपर्टी आता समजावून घ्या. डिफ्यूजन, डिफ्यूज होणे म्हणजे मिक्स होणे, एकमेकामध्ये मिक्स होणं. गॅसेस हे एकमेकामध्ये डिफ्यूज होतात, मिक्स होतात. बघा बरं का, समजा असे दोन गॅसेसचे कंटेनर आहेत ते एकमेकाला जोडलेले, आणि इथं एक नॉब आहे. ह्याच्यामध्ये गॅस खूप भरला आहे. लेफ्ट साईडचं जे कंटेनर आहे याच्यामध्ये गॅस अगदी फुल भरलेला आहे, आणि ह्याच्यामध्ये गॅस कमी आहे. हेअर मी म्हणतोय लेस प्रेशर ऑफ गॅस, किंवा गॅस अंडर लो प्रेशर. लेस प्रेशर किंवा त्यालाच म्हणायचं आहे गॅस अंडर लो प्रेशर. गॅसचं इथं खूप कमी प्रेशर आहे. गॅस इज टेकन अंडर लो प्रेशर. ह्या दोघांच्या मधला हा नॉब कसा आहे? क्लोज्ड नॉब. आणि इकडं आहे या बाजूला जो गॅस आहे त्याला म्हणायचं गॅस अंडर
हाय प्रेशर म्हणजे काय तर या डाव्या बाजूला गॅस खूप जास्त घेतलेला आहे, गॅस मॉलिक्यूल. गॅसची डेन्सिटी दिसत असेल तुम्हाला, इथं गॅसची डेन्सिटी जास्त आणि इथं गॅसची डेन्सिटी कमी. जास्त असल्यामुळे प्रेशरसुद्धा जास्त असेल आणि कमी असल्यामुळे इथं गॅसचं प्रेशरसुद्धा कमी आहे. म्हणून ह्याला म्हटलं गॅस अंडर हाय प्रेशर, ह्याला म्हटलं गॅस अंडर लो प्रेशर. दीज टू गॅस चेंबर्स आर कनेक्टेड टू इच अदर. दीज टू गॅस सिलेंडर्स आर कनेक्टेड टू इच अदर. असे हे दोन गॅस सिलेंडर घेतलेले आहेत आणि दोन गॅस सिलेंडर एकमेकाला जोडले, परंतु त्या दोघांच्या मध्ये जो नॉब आहे तो नॉब काय केलेला आहे, क्लोज केलेला आहे. दिस गॅस सिलेंडर्स आर कनेक्टेड टू इच अदर by one pipe and in between them there is a knob valve and this is closed valve. हा valve किंवा हा knob काय आहे, closed आहे. One of the cylinder is containing gas under high pressure, other is containing a gas under low pressure. आणि मग काय होतं बघा, जर हा knob ओपन केला, जर हा knob ओपन केला तर ओपन केल्याबरोबर गॅस काय होईल, हाय प्रेशर टू लो प्रेशर जाईल आणि लो प्रेशर टू हाय प्रेशर, दोन्ही बाजूने गॅस मूव्ह होईल. गॅस इज मूव्हिंग फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर ॲज वेल ॲज मूव्हिंग फ्रॉम लो प्रेशर टू हाय प्रेशर अँड गॅस मॉलिक्युल्स आर मिक्स्ड इन टू इच अदर. गॅसेस आर मिक्स्ड इन टू इच अदर. That process of mixing of gases from high pressure to low pressure and low pressure to high pressure is known as diffusion of gas. समजलं? diffusion of gas म्हणजे काय? diffusion of gas is the process of mixing of different gases from high pressure to low pressure as well as from low pressure to high pressure. गॅस हा दोन्ही बाजूने एकमेकामध्ये मूव्ह होतो. पाण्याचं तसं नसतं बरं का. बघा, जर पूर आला, नदीला जर पूर आला तर पुराचं पाणी एकाच दिशेने जास्त जोरात जातं, खालचं पाणी वरती जातं का, नाही. प्रवाह कसा असतो तिथं, एकाच दिशेने असतो, हाय प्रेशर टू लो प्रेशर. नदी बघा, पूर ज्यावेळेस येतो त्यावेळेस एकाच दिशेने वाहते, खालचं पाणी वरती जातं का, नाही जात. त्याला डिफ्युजन नाही म्हणायचं. परंतु गॅसमध्ये मात्र काय आहे, गॅस फ्रॉम हाय प्रेशर एंटर इन टू लो प्रेशर ॲज वेल ॲज लो प्रेशर ऑल्सो एंटर इन टू दी हाय प्रेशर अँड गॅसेस आर मिक्स्ड इन टू इच अदर बाय बोथ डिरेक्शन इज नोन ॲज डिफ्युजन ऑफ गॅस. अँड दॅट डिफ्युजन ऑफ गॅस is measured in terms of rate of diffusion. मग आता तो rate of diffusion म्हणजे काय बघा, rate of diffusion will be equal to volume of gas diffused, volume of gas diffused divided by time of diffusion. Volume of gas diffused divided by time of diffusion. याला म्हणायचं रेट ऑफ डिफ्युजन. म्हणजे काय, आता कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. समजा असं जर सांगितलं तुम्हाला की 4 लिटर ऑफ गॅस इज डिफ्युज्ड इन 2 seconds. व्हॉट इज द रेट ऑफ डिफ्युजन ऑफ गॅस? 4 liter of gas is diffused in 2 seconds. What is the rate of diffusion of gas? तर आपण तो रेट कसा काढणार? रेट ऑफ डिफ्युजन विल बी व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्युज्ड. व्हॉल्यूम किती आहे? 4 लिटर डिवायडेड बाय टाइम ऑफ डिफ्युजन 2 seconds. म्हणजे आन्सर येईल काय? 2. पण त्याला युनिट काय येईल? 2 लिटर पर सेकंद. एका सेकंदामध्ये 2 लिटर गॅस डिफ्यूज झाला, त्याला म्हणायचं रेट ऑफ डिफ्युजन ऑफ गॅस. अशा प्रकारे
या गॅसच्या 6 मेजरेबल प्रॉपर्टीज आहेत. त्या 6च्या 6 मेजरेबल प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी संपवलेल्या आहेत. पहिली कोणती बघितली होती? मास. एका गॅस मॉलिक्यूलचं मास हे कॅल्क्युलेट करणं डिफिकल्ट असतं, म्हणून ॲव्होगाड्रोज नंबर ऑफ मॉलिक्यूलचं मास विचारात घेतलं जातं. त्याच्यानुसार ते 3 इक्वेशन बघितले. नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस इज मास ऑफ गॅस अपॉन मोलार मास, त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ गॅस अपॉन 22.4 लिटर ऑफ गॅस, त्याच्यानंतर नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू शेवटचं इक्वेशन काय बघितलं होतं? नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवायडेड बाय ॲव्होगाड्रोज नंबर, असं तिसरं इक्वेशन बघितलं. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ गॅस, व्हॉल्यूम मेजर करण्यासाठी मीटर क्यूब हे SI युनिट आहे, डेसिमीटर क्यूब हे कन्व्हिनियंट युनिट आहे, सेंटीमीटर क्यूब हे एक युनिट असतं CGS युनिट, त्यांची कन्व्हर्जन्स मी सांगितली. त्यानंतर प्रेशर मोजण्यासाठी बॅरोमीटर वापरलं जातं, म्हणून प्रेशर बारमध्ये मोजतात, परंतु मोर कन्व्हिनियंट बारच्या ऐवजी आजकाल काय म्हटलं जातं? ॲटमॉस्फिअर म्हटलं जातं. त्याचं न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये कसं कन्व्हर्जन करायचं तो फॅक्टर डायरेक्टली सांगितला. पुढच्या वर्षी आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन बघायचं आहे. जेवढं न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतं त्यालाच काय म्हणायचं आहे? पास्कल असं म्हणायचं. त्याच्यानंतर टेम्परेचर बघितलं. टेम्परेचर सेल्सिअस, फॅरनहाइट आणि केल्विन, त्यांचे कन्व्हर्जनचे आपण वेगवेगळी इक्वेशन बघितले आहेत. SI युनिट काय असतं? केल्विन, त्याला डिग्री असं लिहित नाहीत. त्याच्यानंतर डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम, किलोग्रॅम पर लिटर किंवा ग्रॅम पर लिटर हे त्याचं युनिट असतं. सर्वात शेवटी रेट ऑफ डिफ्युजन म्हणजे गॅस मॉलिक्यूल एकमेकांमध्ये मिक्स होतात दोन्ही दिशेने, लो प्रेशर टू हाय प्रेशर आणि हाय प्रेशर टू लो प्रेशर, दोन्ही बाजूने मूव्ह होतात, मिक्स होतात, त्याला डिफ्युजन म्हणायचं. रेट ऑफ डिफ्युजन मोजण्यासाठीचं हे इक्वेशन आहे ते आपण बघितलं. या ठिकाणी गॅसच्या 6 मेजरेबल प्रॉपर्टीज आपण पूर्ण केलेल्या आहेत. आता गॅस लॉज, गॅसेस कोणकोणते लॉ म्हणजे नियम फॉलो करतात ते गॅस लॉज, बॉईल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसॅक्स लॉ, ते गॅस लॉज काय आहेत तो भाग आपण पुढच्या लेक्चरला बघूयात.